सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन 2 लाख लिटरने वाढले. चारा उपलब्धतेमुळे रोज 15 लाख लिटर दूध संकलन. चांगला पाऊस आणि चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात दुधाचे उत्पादन 2 लाखांनी वाढले आहे आणि वर्षभरात दैनंदिन सरासरी 15 लाख लिटर दूध उत्पादन होते आणि ऑक्टोबर महिन्यात ते फेब्रुवारी हे 4 महिने दुधासाठी पुष्टकाळ मानले जातात आणि यावर्षी पुष्टकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन 10 ते 15% वाढले आहे. सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे 15 लाख लिटर दूध संकलन होते आणि यापैकी 50% पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात इतर शहरात निर्यात आणि दूध पावडर आणि बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापर होतोय. पावसाळ्यानंतर 4 महिन्यांच्या काळात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असल्याने दूध उत्पादनात 10 ते 15% वाढ होते आणि यावेळी पुष्टकाळात उत्पादन वाढल्याने दूध उत्पादन दैनंदिन 17 लाख लिटरवर पोहोचले असल्याचं जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग कार्यालयाकडील आकडेवारीनुसार स्पष्ट होते आणि यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात दैनंदिन 15 लाख लिटर दूध उत्पादन होते. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दूध उत्पादन 17 लाख लिटरपर्यंत गेलं आहे. पुरेशा पावसाने चारा उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यात चितळे, थोटे आदी 12 खाजगी दूध डेअऱ्या 17 मल्टीस्टेट दूध संकलन करतात. खाजगी डेअऱ्यांचे दररोज 12 लाख लिटर दूध संकलन असून त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोज 8 लाख लिटर संकलन आहे. पावडर निर्मितीसाठी येणारे मराठवाड्यातील अतिरिक्त दूध बंद झाल्याने 3 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेची मिरज शासकीय दूध डेअरी मात्र बंद पडली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.